नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.व्ही. सर राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, खास तुमच्यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. IBPSचा नवीन पॅटर्न, TCSचा नवीन पॅटर्न आणि सरळ सेवा भरतीचा जो काही नवीन पॅटर्न आहे त्याच्यासाठी करंट अफेअर्स अँड सामान्य ज्ञान जे की परीक्षेला येतीलच असे प्रश्न आपण घेऊन येत आहोत. परीक्षेला 100% प्रश्न येणारच या हिशोबाने, या तत्वावरती आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. त्यामधील आजचं जे काही डेली करंट अफेअर आहे 21 जूनचं डेली करंट अफेअर्स आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत आणि GSचा एक पॉइंट आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचं लेक्चर सिरीज आहे मित्रांनो. तुमचे कोण मित्र सरळ सेवा करत असतील किंवा आता जी काही आगामी होणाऱ्या जी काही भरती आहेत 150 दिवसाच्या जी काही प्लॅनिंगमध्ये जी काही भरती आहेत त्या भरतीसाठी, सरळ सेवेसाठी अत्यंत उपयुक्त ही सिरीज तुम्हाला ठरेल. यामध्ये काही शंका नाहीये, काही डाऊट्स नाहीये मित्रांनो. तुम्हाला सांगतो, तुमचे जर कोणी मित्र असतील त्यांना सांगा हे जे काही आपलं YouTube चॅनल आहे एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. एवढंच सांगेल, बाकी काही सांगणार नाहीये. मित्रांनो, चला तर मग आपण पाहूया 21 जून म्हणजे आजची जी काही अपडेट्स आहेत, जी काही न्यूज काय आहे, परीक्षाभिमुख ज्या काही गोष्टी आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण. वही आणि पेन समोर ठेवा आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट नोट करा, कारण की हे प्रश्न जे आहेत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नामुळे आपला रिझल्ट येणार आहे, यामध्ये काही शंका नाहीये मित्रांनो. बघा, आजच्या काही आपण सुरुवातीला आपला पॅटर्न असा असेल, मी तुम्हाला अगोदर क्लिअर करतो. आपलं दुसरं सेशन आहे. आपला पॅटर्न असा असेल की या पॅटर्न मध्ये सुरुवातीला न्यूजच्या हेडलाईन घेतल्या जातील, म्हणजे जेवढ्या काही महत्त्वाच्या परीक्षाभिमुख जे काही हेडलाईन्स आहेत ते घेतल्या जातील आणि त्यानंतर त्या हेडलाईन्स वरती आपण पर्यायी म्हणजे MCQ जे काही प्रश्न आहेत ते MCQ प्रश्न आपण तयार करतोय आणि त्या MCQचं आपण विश्लेषण करणार आहोत मित्रांनो. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आजची जी काही पहिली न्यूज आहे म्हणजे 21 जूनची जी काही पहिली न्यूज आहे ती पहिली न्यूज अशी आहे मित्रांनो, ह्यामध्ये असं सांगण्यात येत आहे ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025 मध्ये डेन्मार्कचे कोपनहेगन हे शहर प्रथम स्थानी आलेलं आहे. म्हणजे राहण्यायोग्य शहर जे आहेत, जे काही जगामधील जे काही 173 शहरातील जे काही राहण्यायोग्य शहर आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं सांगताय कोपनहेगन हे शहर एक प्रथम क्रमांकाला आहे. पहिली न्यूज. आता सेकंड क्रमांकाची न्यूज काय आहे बघा. जपानी ऑटोमोबाईल कंपनी होंडाने पुन्हा वापरता येणाऱ्या रॉकेटची यशस्वी चाचणी केली. म्हणजेच बघा, आतापर्यंत यूज अँड थ्रो होतं. यूज अँड थ्रो म्हणजे एकदा जर रॉकेट सोडलं तर पुन्हा वापरता येत नव्हतं. पण या होंडा कंपनीने, ऑटोमोबाईलची जी काही होंडा कंपनी आहे, आपल्याकडे हिरो होंडाची बाईक तुम्ही पाहिलेली आहे आणि या होंडा कंपनीनं पुन्हा वापरता येईल म्हणजे या अशा रॉकेटची यांनी यशस्वी चाचणी केलेली आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. मग आपल्या तिसऱ्या क्रमांकाची न्यूज काय आहे. केंद्र सरकार सिकल सेल रोगावर औषध विकसित करण्यासाठी 10 कोटी रुपयाचा जे काही बिरसा मुंडा पुरस्कार सुरू करणार आहे. म्हणजे जे काही आजार आहे ह्याला आपण ॲनिमिया म्हणतो, रक्ताचा आजार आहे, हा अनुवंशिक आहे हा आजार असं म्हणूया आपण. या आजारावरती जेणे काही लस शोधेल, जे बघा तुम्हाला लस वगैरे शोधता येते का, त्यांच्यासाठी केंद्र सरकारनं 10 कोटीचा हा पुरस्कार यांच्या नावाने म्हणजे बिरसा मुंडा यांच्या नावाने सुरू करणार आहे असं सांगण्यात येतं. याची डिटेल्स आपण घेऊया पुढे काय आहे ते. बघा, आता पुढची चौथ्या क्रमांकाची जी काही न्यूज आहे. बिहार राज्याने पहिले डिझेल इंजिन आफ्रिकन देश गिनीला निर्यात केलंय. म्हणजे पहिल्यांदाच जी काही आपण गिनी सोबत ॲग्रीमेंट केलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे, परंतु आपण पहिलं इंजिन असे आपण गिनी देशाला अनेक इंजिन देणार आहोत येत्या 3 वर्षामध्ये. आपला ॲग्रीमेंट सुद्धा त्यांच्यासोबत झालेला आहे. परंतु कसे आहेत हे आफ्रिकन देश कोणता आहे, गिनी आहे, कोणत्या पद्धतीने आपण कोणता इंजिन कोणत्या ठिकाणी तयार झाला बिहारमध्ये याची डिटेल्स आपण घेणार आहोत. पण ही न्यूज बघा, बिहार राज्याने पहिले डिझेल इंजिन आफ्रिकन देश गिनीला निर्यात केले. त्यानंतर बघा, यामध्ये महत्वाचा मुद्दा बघा, UPSCने पूर्व परीक्षा उत्तीर्ण, UPSCने काय केलंय, UPSCने पूर्व परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना नोकरी शोधण्यात मदत करण्यासाठी प्रतिभा सेतू पोर्टल सुरू केलं. म्हणजे काय असतं, ज्यांना पोस्ट मिळाली म्हणजे तो काही 30 मार्क नसतो.
लक्षात ठेवा. म्हणजे ज्यांना पोस्ट मिळाली आहे म्हणजे तो खूप अभ्यासू आहे, खूप तज्ञ असा अर्थ होत नाहीये. परंतु जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पास होतात, मुख्य परीक्षा देतात, पण इंटरव्ह्यू मध्ये त्यांना कमी मार्क पडतात. मित्रांनो, मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल, या स्पर्धा परीक्षेमध्ये नापास कुणी होत नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये नापास कुणी होत नाही मी असं सांगेल, कारण की या स्पर्धा परीक्षेमध्ये कट ऑफ असतो आणि पात्र आणि अपात्र नावाची संकल्पना असते असं मला वाटतं. त्याच्यामुळं जे काही हे नापास झाले हा अर्थ नाही होत, कारण की हे अपात्र आहेत. म्हणजे जी काही निवड यादी आहे तिथून पुढे लागलेली आहे, म्हणजे हे नापास नाही आहेत. म्हणजे हे सुद्धा मुलं काही क्वालिटीचे आहेत. त्यांच्यासाठी यूपीएससीनं अगोदर मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी यूपीएससीनं चालू केलेली योजना होती, पण त्याचाच हा विस्तार केलेला आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सांगेल, यूपीएससीने पूर्व परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या नोकरी शोधण्यात मदत करण्यासाठी कोणता पोर्टल सुरू केलंय? प्रतिभा सेतू पोर्टल सुरू केलेला आहे. यामध्ये काही मोजकेच विद्यार्थी असतील, तेही सर्वच नाहीये, परंतु काही मोजके विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी केंद्र सरकारनं म्हणजे खाजगी जे काही प्रायव्हेट जॉब आहे, चांगल्या पद्धतीचे प्रायव्हेट जॉब यामध्ये मिळू शकतात म्हणायला हरकत नाही. याच्यावर बोलेलच. ही आपली 5 नंबरची न्यूज आहे. त्यानंतर पुढची जी काही न्यूज आहे, आज आपण आजचा दिवस ज्यांनी आयुष्यात कधी योगा नावाची संकल्पना ज्यांना माहित नाही, तो सुद्धा आजच्या दिवशी योगा करतो. बरोबर आहे काय? म्हणजे जेवढं ऑक्सिजन आहे या जगातलं तेवढं एकटाच ओढण्याचा प्रयत्न करतो, आणि जेवढं कार्बन डायऑक्साईड त्यांनी त्याच्या पूर्ण आयुष्यात सोडलं नाही तेवढं सुद्धा हे कार्बन डायऑक्साईड सोडण्याचं आजच्या दिवशी प्रयत्न करत असतो. हा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे. आपण सगळ्या जगाला हा योगा सांगितलाय मित्रांनो. आपल्या मोदी साहेबांनी सांगितलं जगाला, मध्ये जाऊन सांगितलं जगाला की योगा या जी काही ही योगा आहे ह्याचं महत्त्व काय आहे हे जगाला सांगितलं. जग मस्त करायला, आपण मस्त आरामात झोपायलो, म्हणजे ही संकल्पना आहे. आज एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग या थीमवर आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 साजरा केला गेला. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा हे विशाखापट्टणम या ठिकाणी साजरा केलेला आहे. हे काय आहे आपण बघू. योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ, योगा ही थीम आहे. थीम तुम्हाला विचारली जाते, एक योगा 2025चा योगा दिन याची थीम काय होती, कोणत्या थीमनं हे साजरा करण्यात आला असं विचारलेलं ते सांगेल मी तुम्हाला. आता बघा, यामध्ये 7वं जे काही आपली आजची न्यूज आहे, आज 21 जून आपली आजची न्यूज बघा. दिल्ली विद्यापीठाने अनुसूचित जमातीच्या म्हणजेच एसटी विद्यार्थ्यांना डिजिटल आणि उच्च शिक्षण कौशल्याची सक्षम करण्यासाठी जय हिंद योजना सुरू केली. फक्त आणि फक्त कोणासाठी आहे तर ही एसटी जी काही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही दिल्ली विद्यापीठानं जय हिंद योजना सुरू केली आहे. ही जय हिंद योजना काय आहे मी सविस्तर MCQ मध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगेल. जय हिंद नावाची संकल्पना काय आहे, सर्व विद्यार्थ्यांसाठी का नाहीये, फक्त एसटीच विद्यार्थ्यांसाठी का आहे, हे याच्याबद्दल आपण बोलूया. त्यानंतर 8व्या क्रमांकाची जी काही न्यूज आहे आपली ते म्हणजे आफ्रिकन देश केनियामध्ये जे काही आफ्रिकन देश आहे केनियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये इथं प्रश्न डेफिनेटली जे काही प्रश्न घेतोय मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न घेतोय. तुम्ही ग्रामसेवक देताय, कृषी सहाय्यक देताय, तलाठी देताय, पोलीस भरती देताय, पशुधन पर्यवेक्षक देताय, तुम्ही कुठलीही सरळ सेवा द्या, त्याच्यासाठी GS मात्र एकच आहे. म्हणजे नवीन पॅटर्ननुसार, कारण की GS वरती म्हणजे चालू घडामोडी जो काही पॅटर्न आहे याच्यावरती जास्त आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. आपले चालू घडामोडीचे प्रश्न नाही चुकले पाहिजे. मी हे काय घेतोय न्यूज अगोदर, कारण की जो नंतरचा MCQचा जो काही पॅटर्न आहे तो MCQच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला प्रश्न आले पाहिजे. ज्यावेळेस मी हे न्यूज तुम्हाला दाखवतोय त्यावेळेस MCQच्या पॅटर्न मध्ये ते उत्तर ऑटोमॅटिक तुम्हाला आलं पाहिजे की ह्याचं उत्तर हे आहे म्हणून. त्यानंतर बघा, पहिल्यांदा शिखर परिषद यांनी आयोजित केली. त्यानंतर पुढची 9वी न्यूज आहे, महाराष्ट्राने शाळांमध्ये हिंदीला सामान्य 3री भाषा म्हणून घोषित केली. अगोदर तर मराठी आमच्या मुळावर होतीच, इंग्रजी आमच्या मुळावर होतीच, पण आता हिंदी सुद्धा दिली. म्हणजे मला कुठे वाटतं, कारण की माननीय राज ठाकरे साहेबांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे. आता हे एकदा जर त्यांनी मनावर घेतलं तर मग काय विषय नाही, जाळंधूर संकटच असतं. परंतु हा मुद्दा कितीपर्यंत लागू होतो मला माहित नाहीये. काय होतं भविष्यामध्ये बघूया. राज्य सरकार म्हणतं आम्ही 3री भाषा विद्यार्थ्यांना शिकवतो, ह्याच्यात गैर काय.
मग माझं एक मास्तर म्हणून माझं सांगणं आहे, मग भारतामध्ये सगळ्याच राज्यामध्ये लागू करून दाखवून द्या. बरोबर आहे का? जसं महाराष्ट्रामध्ये तुम्ही 1ली ते 5वी पर्यंत लागू करताय, तसं भारतातील सगळ्याच राज्यामध्ये लागू करून द्या ना कंपल्सरी. मग कळेल खरंच म्हणजे केंद्र शासन बी हिंदी भाषा म्हणजे तिसरी भाषा जी आहे ही तिसरी भाषा म्हणजे आम्ही हे करतोय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये भाषा म्हणजे कुठलीच वाईट नाहीये किंवा वाईट आहे असं मी म्हणत नाहीये. भाषा कुठलीही असो, ती भाषाची जन्म होण्यासाठी कित्येक वर्ष लागतात. भाषा सर्वच कुठलीही भाषा असो ती भाषा चांगलीच असते. परंतु मी तुम्हाला सांगतो, कारण की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा असून या मराठी भाषेला त्याला जोडून हिंदी भाषा ही कशासाठी, हा मलाही पडलेला प्रश्न आहे. जर हिंदी भाषा दिलेला असेल तर बाबांनो, तुम्ही हिंदी भाषा 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतामध्ये म्हणजे भारतातील जी काही भारताचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर, या भारतामध्ये टोटल भागामध्ये हिंदी ही तिसरी भाषा कंपल्सरी करून दाखवा. आम्ही पण करून टाकू, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. बरोबर आहे का नाही? हा, असो, ही न्यूज आहे. त्यानंतर 10वी न्यूज आहे आमची. बघा, याच्यामध्ये NIHSD भोपाळला WOAH आणि FAO द्वारे श्रेणी रिंडर पेस्ट म्हणजेच बुळकांडी, याला आपण बुळकांडी, काल पण हा मी शेवटी घेतला होता, जाणून बुजून आज घेतलाय. बुळकांडी सुविधा म्हणून नियुक्त केलेलं आहे. याच्यावर मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. चलो आता बघा, यामध्ये बघूया काय आहे ते. आता बघा, 11वी न्यूज अशी आहे की आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी IEA नुसार भारत जागतिक वीज निर्मिती वाढीमध्ये तिसरा सर्वात मोठा योगदानकर्ता देश बनला आहे असं सांगताय. कशानुसार? इंटरनॅशनल एनर्जी जी काही आहे त्याची एनर्जी एजन्सी जी काही आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय किंवा ऊर्जा एजन्सी आपण म्हणूया, यामध्ये ऊर्जाला आपण एनर्जी सुद्धा शब्द वापरू शकतो. हे भारत असं म्हणताय निर्मितीमध्ये तिसरा सर्वात मोठा योगदानकर्ता देश हा बनलेला आहे असं सांगते न्यूज मध्ये. आता बघा, ह्या झाल्या आजच्या आपल्या न्यूज मित्रांनो. आणि आज आपण जे काही न्यूज झालेले आहेत त्यानंतर आपण एक महत्वाचं जे काही चालू घडामोडी आहे, जे काही इंटरेस्टिंग आहे, जे काही परीक्षाभिमुख आहे, ते एक आपण न्यूज आपण आजच्या या सेशन मध्ये म्हणजे आपण हे ज्या बातम्या संपलेल्या आहेत आपल्या आणि त्याच्यामध्ये आपण हे पाहतोय. लक्षात आलं? आता याच्यामध्ये बघा काय सांगतोय, ही एक संघटना आहे MI6 एक संघटना आहे. यामध्ये ब्लेस मेट्रोवेली, हे एवढंच लक्षात ठेवा, MI6 च्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली, एवढंच मुद्दा लक्षात ठेवा. ब्रेश मेट्रोवेली, एवढाच परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. MI6 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटनच्या गुप्तहेर संघटनेचे प्रमुखपदी ब्लेस मेट्रोवेली या महिलेची निवड झाली. आणि विशेष तुम्हाला सांगतो, ब्रिटनच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक महिलेला एक संधी मिळालेली आहे. म्हणजेच इथं ब्लेस मेट्रोवेली यामध्ये यांनी सांगितलेलं आहे ब्लेस मेट्रोवेली हे त्यांचे प्रमुख बनलेल्या आहेत. लक्षात ठेवा, MI6 जी आहे या संस्थेच्या 116 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 116 वर्ष झाले. आणि ह्या 116 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 16 वर्षामध्ये प्रथमच एका महिलेकडे प्रमुख पद सोपवण्यात आलं. आणि ती नशीबवान महिला आहे. म्हणजे नशीबवान म्हणता येणार नाही, कारण की त्यांचे कार्यच तसे असतात, त्यांच्यामध्ये तेवढी पॉवर असते, ते काबिली असतात, त्यांच्यामध्ये ताकद असते, काबिल असतात त्या पदासाठी ते. मग हे जे आहेत ते म्हणजे कोण आहेत? ब्लेस मेट्रोवेली. ब्लेस मेट्रोवेली कोण आहेत? परीक्षेमध्ये प्रश्न असा पडतो. ब्रिटनच्या, बघा प्रश्न कसा पडतो समजून घेऊया. ब्रिटनची गुप्तहेर संघटना MI6 ने ब्रिटनच्या गुप्तहेर संघटना MI6 च्या प्रमुखपदी कोणत्या महिलेची निवड करण्यात आली किंवा प्रमुख कोण आहेत असाही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा, ब्लेस मेट्रोवेली ह्या 55 वर्षाच्या आहेत आणि यापूर्वी त्यांनी ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयातूनही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. MI5 च्या डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. याच्यापेक्षा म्हणजे MI6 एक आहे, याच्या अगोदर जे आहे
5 आहे त्याची पण त्यांनी काम केलेलं आहे असं सांगण्यात येत आहे. आता बघा यामध्ये दुसरी न्यूज अशी आहे, दुसरी महत्वाची न्यूज आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. हृदय आहे ना, हृदयामध्ये जागा असेल तर तिथं 100% करून ठेवा जागा. म्हणजे हा प्रश्न डेफिनेटली पेपरमध्ये येणार म्हणजे येणार भाऊ, येणार 100% येणार, यामध्ये काही शंका नाहीये. भूपेंद्र यादव भूपेंद्र यादव यांची आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी निवड. बघा परीक्षेमध्ये प्रश्न कसा पडतो तुम्हाला सांगतो. भूपेंद्र यादव कोण आहेत? केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत सध्याचे आपले केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची IBCA चे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे IBCA म्हणजे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. मग ते जे कोण आहेत तर तुम्हाला असंही विचारू शकतात भारताचे केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत सरळ सेवेसाठी. मग असंही विचारू शकतात कारण की चर्चेतलं नाव आहे, खूप महत्वाचं पद आहे म्हणून हे विचारू शकतात. मित्रांनो लक्षात ठेवा आणि अत्यंत महत्वाचं आहे, तुम्ही डोक्यात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत. तर IBCA चे महासंचालक म्हणून SP यादव यांची निवड करण्यात आली. बघा दोन्हीमध्ये तुम्हाला सांगतोय काय आहे, अध्यक्ष आणि महासंचालक दोन महत्वाची पद आहेत या संस्थेचे. अध्यक्ष कोण आहेत? आपले केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवजी ह्याचे अध्यक्ष आहेत आणि याचे महासंचालक कोण आहेत? SP यादव हे या जे काही IBCA आहे याचे कोण आहेत? महासंचालक आहेत. हे दोन लक्षात ठेवा, महासंचालक कोण आणि अध्यक्ष कोण. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या या ठिकाणी महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आली तर हे दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. बरोबर आहे ना. हा हे न्यूज खूप महत्वाची आहे. आज 21 तारीख आहे, 21 जून आहे आणि आजच्या 21 जूनच्या आपण चालू घडामोडी पाहतोय, अपडेट्स पाहतोय, न्यूज पेपर पाहतोय. यामध्ये आपण मराठी, इंग्रजी, हिंदी यामध्ये महत्वाचे आपण पार्ट घेतोय. जे महत्वाचे मला वाटतात ते सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये इन्क्लूड करतोय, त्यामुळे हे लक्ष देणं गरजेचं आहे. आता बघा आपण MCQ कडे येतोय. मी तुम्हाला अगोदर सांगितलं आपण न्यूज बघितल्या, हेडलाईन्स बघितल्या आणि आता आपण त्या हेडलाईन्स वरती काही प्रश्न तयार केलेले आहेत. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणत्या शहराला शीर्षस्थान मिळाले आहे? म्हणजे प्रथम म्हणतात, शीर्षस्थान मिळाले आहे म्हणजे प्रथम क्रमांक मिळालेलं आहे असं सांगण्यात येत आहे. आता बघा याचं उत्तर काय आहे, मी तुम्हाला सांगितलंय हे काय आहे. तर हे राहण्यायोग्य शहरांची यादी आहे मित्रांनो. ही जी यादी आहे ही यादी जाहीर कोण करतं? जाहीर कोण करतं हे महत्वाचा प्रश्न आहे. मग आपल्याला माहिती आहे इथं ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025 जाहीर झालंय, पण हे जाहीर कुणी केलंय तर हे जाहीर करण्याचं काम केलंय यामध्ये लक्षात ठेवायचं आहे इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट EIU यांनी हे काम केलंय. EIU ही संघटना, ही संस्था आहे. EIU या संस्थेनं हे जाहीर करण्याचं काम केलं. डायरेक्ट मी शॉर्ट मध्ये लिहितोय, जाहीर कुणी केलं? EIU यांनी हे जाहीर केलेलं आहे. म्हणजेच काय आहे, इकॉनॉमिक्स इंटेलिजंट युनिट यांनी ही जाहीर केलं. आणि ह्या जाहीर करण्यामध्ये नेमकं काय होतं तुम्हाला मी सांगतो. हे जाहीर केल्यानंतर यामध्ये राहण्यायोग्य शहरांची सूची तयार केली. राहण्यायोग्य शहरांची सूची यांनी काय सांगते माहिती का? हे 2024 मी भारताबद्दल थोडक्यात बोलतो, आपल्या इंडियाबद्दल सांगतो महत्वाचं. आपल्या भारतामध्ये 2024 नुसार चेन्नई होतं, अहमदाबाद वगैरे शहर होते, पण 25 मध्ये नाहीये. 25 मध्ये भारतातली 2 शहरं यांनी घेतली. यामध्ये 141व स्थान भेटलं. 141व्या क्रमांकावरती आहे मुंबई अँड दिल्ली. कोणते 2 शहर? मुंबई आणि दिल्ली हे कितव्या क्रमांकावर आहे? 141व्या क्रमांकावर आहे. पण ह्यांनी जे EIU जे आहे ह्यांनी ज्यावेळेस सूची तयार केली, राहण्यायोग्य शहरांची सूची, यामध्ये एकूण 173 शहरांचा समावेश आहे. किती?
173 शहरांचा समावेश आहे. लक्ष द्या, किती शहरांचा समावेश करण्यात आला? 173 एवढे शहर आहेत. आणि ह्या 173 शहरांच्या यादीमध्ये भारतात 141व्या क्रमांकावर मुंबई आणि दिल्ली, मुंबई दिल्ली हे दोन शहर याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा, मुंबई आणि दिल्ली हे भारतात राहण्यायोग्य शहर, म्हणजे दळणवळणाच्या सुविधा असेल, यामध्ये राहणीमान असेल किंवा सगळं एज्युकेशन असेल, सगळ्या पॉलिसी चेक केल्या जातात आणि राहण्यायोग्य शहर कोणतं आहे हे घेतलं जातं. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, असा प्रश्न विचारलाय की शीर्ष म्हणजे 1 नंबरला कोण आहे, टॉपला कोण आहे? तर टॉपला याच्यामध्ये आहे कोपनहेगन. कोपनहेगन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोपनहेगन काय आहे? कोपनहेगन काय आहे? तुम्ही जर पाहिलं, शहर आहे हे, देश नाही घेतलं. आता हे देश जर घेतलं असतं, कोणत्या देशात आहे? तर इथं डेन्मार्क. डेन्मार्क. तुम्हाला असंही विचारतील काही दिवसांनी की डेन्मार्कची राजधानी कोणती आहे? डेन्मार्कची राजधानी कोणती आहे? डेन्मार्क देशाची राजधानी कोपनहेगन. हे टॉप आहे. म्हणजे जगा आपण जर 173 शहरामध्ये जी लिस्ट आहे यामध्ये जर पाहिली तर 1 नंबरला काय आहे? डेन्मार्क आहे. आणि शेवटी म्हणजे एकदम बॉटमला, एकदम शेवट जर कोणता असेल यामध्ये दमिश्क. कोणता आहे? दमिश्क सिरिया. सिरिया देशाची राजधानी आहे. हे जे काही सिरिया देश आहे, ह्या सिरिया देशाची ही राजधानी आहे. हे सर्वात शेवटचं देश आहे. म्हणजे 173व्या क्रमांकाला दमिश्क नावाचं शहर येतं आणि 1 नंबरला या ठिकाणी तुम्हाला कोपनहेगन हे शहर येतं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला व्हिएन्ना वगैरे तुम्हाला माहित असेल. व्हिएन्ना नेहमी आपण ज्यावेळेस पाहतो, कोपनहेगन पाहतो वगैरे, किंवा व्हिएन्ना आपण दुसऱ्या क्रमांकाला व्हिएन्ना आहे. याच्यामध्ये व्हिएन्ना जे दिलंय हे टॉप 2 मध्ये आहे. टॉप 2 मध्ये व्हिएन्ना आहे. 1 नंबरला कोपनहेगन आहे. हे बाकीचे काही इथं घेणं देणं नाही, टाकलेले आहेत. लंडन, मेलबर्न वगैरे एक तुम्हाला ऑप्शनसाठी इथं देण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथं महत्वाचं काय आहे? 1 डेन्मार्क, दुसऱ्या क्रमांकाला व्हिएन्ना आणि सगळ्यात बॉटमला, सगळ्यात खाली कोणता आहे? दमिश्क आहे. सिरिया या देशाची ही राजधानी आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये व्हिएन्ना जर तुम्हाला विचारलं, ऑस्ट्रिया देशाची राजधानी आहे बरं का व्हिएन्ना. व्हिएन्ना हे बी माहित असावं. ऑस्ट्रिया देशाची राजधानी ही आहे व्हिएन्ना. हे माहित असावं तुम्हाला. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं, भारतातले 2 शहर मुंबई आणि दिल्ली इथं राहण्यासाठी आपल्यासाठी कुठेही भारतात राहिलं म्हणजे सेफ आहे, काही विषय नाहीये. इथं हे दमिश्क शेवटी, किंवा इथं डेन्मार्क, हे कोपनहेगन हे फर्स्ट याच्यावरती, व्हिएन्ना हे 2nd नंबरवरती, एकूण 173 देशाच्या यादीमध्ये. म्हणून उत्तर याचं येतं ब क्रमांक. लक्ष झालं? कोणतं? ब क्रमांकाचं. 2nd क्रमांकाचा जो काही प्रश्न आहे बघा, नुकतेच बघा, नीट लक्षात ठेवा काय म्हणतो मी. IMP क्वेश्चन आहे. नुकतेच पुन्हा प्रयोज्य म्हणजे पुन्हा वापरता येणार रॉकेटचे यशस्वी परीक्षण करणारी पहिली गैर अमेरिकन आणि गैर चीनी कंपनी कोणती आहे? म्हणजे यांनी काय सांगतंय, याच्यापैकी अमेरिकेची पण नाहीये आणि चीनची पण नसलेली ही पुन्हा वापरता येणारी जी काही रॉकेट आहे, जे काही आपण हे केलेलं आहे, बनवलेलं आहे, यशस्वी परीक्षण केलेलं आहे, याच्यापैकी कंपनी कोणती आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलंय अमेरिकेची बी घ्यायची नाहीये आणि त्यांनी सांगितलं की बाबा चीनची पण घ्यायची नाहीये. ह्या 2 देशाची सोडून बाकीची आपल्याला पाहिजे. यामध्ये यांनी असं सांगितलेलं आहे. आता बघा, हे बघा ऑटोमोबाईल्स कंपनी आहे. ऑटोमोबाईल्स कंपनी मी तुम्हाला सांगितलं. आता आपल्याकडे हिरो आणि होंडा 2 कॉमन आहेत. आपण हिरो होंडा बाईक घेतो बघा, अगोदर होती, पण काही कालावधीनंतर आता आपण पाहतो होंडा वेगळा लोगो झाला आणि हिरो हा वेगळा लोगो झाला. तुम्हाला सांगतो, ही हिरो जी आहे, ही हिरो आपली भारताची कंपनी आहे, भारताची आहे. आणि ही जी होंडा कंपनी आहे ही जपानची कंपनी आहे. ही जपानची कंपनी आहे. होंडा कोणाची आहे? जपान देशाची कंपनी आहे. आणि हिरो कोणाची आहे? भारत देशाची कंपनी होती. या दोघांचं ॲग्रीमेंट झालं, करार झाला आणि याच्यानुसार हिरो होंडा बाईक आपल्या देशामध्ये आपल्याला खूप चालायची. आता हिरोची आणि होंडा, हिरो वेगळी झाली आणि होंडा वेगळी झाली. त्यामुळे आता फक्त तुम्हाला हिरोचं तरी भेटेल, नाही तर होंडाची तरी बाईक भेटू शकते. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता बघा, यामध्ये ही जी काही कंपनी आहे,
ही कंपनी यशस्वी याने हे केलेलं आहे. नेमकं कुठं केलं की यामध्ये जपानमध्ये ह्यांनी सुरू केलं. हे कुठे केलं तुम्हाला असंही विचारू शकतात. जपानच्या कुठल्या प्रांतामध्ये ही कंपनी आहे असं विचारू शकतात. तर यामध्ये होकेडे प्रांत याच्यामध्ये आहे ही कंपनी. आणि त्यामध्ये होकेडे प्रांतामध्ये एक ताईकी नावाचं शहर आहे. ताईकी शहर लक्षात ठेवा, हे ताईकी शहर आहे. आणि या ताईकी शहरामध्ये यामध्ये हे जे आहे अंतरिक्ष शहर म्हणून याला ओळखलं जातं. अंतरिक्ष शहर, खालीलपैकी कोणत्या शहराला अंतरिक्ष शहर म्हणून ओळखले जाते, म्हणजे हे जो टोपण नाव आहे. जसे की आपल्या भारतामध्ये बघा आपण जुळे शहर म्हणतो, जुळे शहर बरोबर आहे का. यामध्ये एक येतं सिकंदराबाद अँड हैदराबाद हे जुळे शहर येतं बरोबर आहे का. आपण 2 नंबरला जसं आपण नियोजित शहर म्हणतो बघा, नियोजित शहर जर म्हटलं तर आपण कुणाकडे जातो, 1 नंबरला जातो चंदीगडला आणि दुसऱ्या नंबरला जातो आपण अमरावतीला. अमरावतीमध्ये ही आंध्र प्रदेशची अमरावती बरं का, महाराष्ट्रवाली अमरावती नाहीये, ही चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे आणि अमरावती. त्यानंतर आपण पिंक सिटी यानी की गुलाबी शहर, गुलाबी शहर असं आपण म्हणतो शहर. तर या आपण जयपूरला हे गुलाबी शहर म्हणतो. म्हणजे जयपूर असेल किंवा अमरावती चंदीगड असेल किंवा जुळे शहर असेल, हे अशी आपण ह्या शहरांना जशी उपाधी दिलेली आहे तसंच आपण या जे काही ताईकी शहर आहे हे जपानमधलं, या शहराला आपण अंतरिक्ष शहर म्हणून याला ओळखलं जातं, अंतरिक्ष शहर म्हणून. आता यापैकी तुम्हाला एक माहित असेल की काही कंपन्या आहेत बघा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अंतरिक्ष म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं असेल ब्ल्यू ओरिजिन नावाची कंपनी USA ची आहे. ही कंपनी अगोदर पण अशा पद्धतीने हे जे काही सॅटेलाइट्स आहेत वगैरे जे काही लॉन्च करत होती, म्हणजे तयार करत होती ओके USA ची. त्यानंतर स्पेस एक्स कंपनी USA ची आहे, एलन मास्कची आहे ही कंपनी स्पेस एक्स नावाची. हे पण अंतरिक्षमध्ये हे जे काही याच्या रॉकेट वगैरे तयार करण्याचं काम करत होते. पण पहिल्यांदाच ऑटोमोबाईल्स कंपनी जी आहे जपाननं पहिल्यांदाच ही जी काही होंडा कंपनी आहे, हे होंडा आपण म्हणूया, यांनी जपान जे काही होकेडे प्रांत आहे यामध्ये ताईकी शहर आहे या ठिकाणी हे यशस्वीरित्या हे चालू केलेलं आहे आणि याचं यशस्वी परीक्षण सुद्धा केलेलं आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत काही डाऊट्स असेल तर विचारू शकता, कमेंट्स करू शकता, लाईक करा. यामध्ये काही डायरेक्टली कॉल पण तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. पण हे IMP वर का पोरांनो, हे IMP आपल्या भारतातला आहे. जुळे शहर सिकंदराबाद, हैदराबाद, नियोजित शहर चंदीगड, अमरावती, पिंक शहर गुलाबी, हे पिंक किंवा गुलाबी शहर आपण म्हणतो जयपूरला, हे तुम्ही लक्षात ठेवा. 52 दरवाजा शहर छत्रपती संभाजीनगर, 7 बेटांचं शहर आपली मुंबई. म्हणजे हे जे काही उपाधी आहेत ह्या उपाधी तुम्ही थोडंसं लक्षात ठेवल्या पाहिजे असं मला वाटतं. म्हणून याचं उत्तर जे आहे हे होंडा. टाटा तर विषयच नाही, टाटा तर ब्रँड आहे भारताचा, यामध्ये काही विषय नाहीये ओके. त्यानंतर बघा पुढचा जो काही प्रश्न आहे, अलीकडे केंद्र सरकारने सिकल सेल रोगावर औषध विकसित करण्यासाठी कोणाच्या नावावर 10 कोटी रुपयाचे बक्षीस करण्याची घोषणा केली आहे. म्हणजे तुम्ही या रोगावरती जर तुम्ही काम केलात, जर याच्यावरती औषध तुम्ही बनवलात तर तुम्हाला याच्या 10 करोड रुपयाचा, किती 10 कोटी 10 CR रुपयाचं तुम्हाला काय भेटणार आहे, बक्षीस भेटणार आहे. बघा यामध्ये तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये पहिला ऑप्शन हे गोपाल रत्न पुरस्कार काय आहे, हे पशुधनाबद्दल आहे मित्रांनो. पशुधनासाठी जे वळू आहे, उत्कृष्ट वळू पशुधन म्हणजे वळू बैल वगैरे आहेत, याच्या संदर्भामध्ये हा गोपाल रत्न पुरस्कार दिला जातो. लक्षात आलं, म्हणजे तुम्हाला माहिती असावं. नरेंद्र मोदी पुरस्कार हे नाव त्यांनी जाहीर केलेलं आहे, म्हणजे विषय संपला म्हणून त्यांच्या नावाने दिलेलं आहे. काही मुलांना असं वाटतं किंवा मोदी साहेबाचंच आहे, वाजवा म्हणतात मोदी साहेब, बरोबर आहे का. त्यानंतर आरोग्य भूमी पुरस्कार जाणून बुजून ऑप्शन टाकले. आरोग्य भूमी पुरस्कार यानी की आता यावरती हा सिकल सेल रोग आहे आणि याच्यावरती दिलाय. सिकल सेल काय आहे, अॅनिमिया आहे. आता अॅनिमिया काय आहे, नेमकं तुमच्या रक्ताच्या रिलेटेड आहे.
अनुवंशिक आहे. रक्त कमी होणे हे याची प्रमुख कारण, थोडक्यात सांगायचं म्हणजे रक्त कमी होणे, शरीरातील रक्त कमी होणे. आजोबा, पणजोबा, आई, वडील याच्यापैकी कोणालाही असेल तर पुढच्या पिढीमध्ये हा आजार 100% येतो. आणि याच्यावरती मात करण्यासाठी यावरती केंद्र सरकारने काही पावलं टाकले आणि याच्यावरती औषध निर्माण करण्यासाठी 10 कोटी रुपयाचा पुरस्कार जाहीर केला. ते म्हणजेच बिरसा मुंडा पुरस्कार आहे. कोणता आहे? बिरसा मुंडा पुरस्कार. हे लक्षात ठेवा. संशोधनासाठी तुम्हाला देणार आहे. अनुवंशिक रोग आहे, रक्त कमी होणे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. यामध्ये बिरसा मुंडा यांच्यावरती तुम्हाला सांगतो, काल मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जसं पाणीवाले बाबा आहे, जसं पाणीवाली बाई आहेत, जसं टायगर मॅन आहे, जसे पॅड मॅन आहेत, जलमनुष्य, हे आपण जशी उपाधी देतो तसं यांना चमत्कारी बाबा म्हणून सुद्धा यांना ओळखले जायचे. यांना दुसऱ्या नावाने म्हणजे त्यांचं दुसरं टोपण नाव म्हणजे धरती बाबा या नावाने सुद्धा यांना ओळखले जायचे. यांचा जो काही 15 नोव्हेंबर यांचा जन्मदिवस आहे. किती? 15 नोव्हेंबर हा यांचा जन्मदिवस आहे. यांचा जन्मदिवस आदिवासी गौरव दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आदिवासी गौरव दिन तुम्हाला माहिती असावं. आदिवासी गौरव दिन, आदिवासी गौरव दिन कधी साजरा होतो तर 15 नोव्हेंबरला साजरा होतो. 15 नोव्हेंबर 2000 साली, लक्षात ठेवा, 2000 साली यांच्याच ह्याच्यानुसार यांच्या जयंतीच्या अनुसरून झारखंड राज्याची निर्मिती झाली. माहिती असावं. झारखंड राज्याची निर्मिती यांच्या जयंतीला समोर ठेवून, यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबरला 2000 साली झारखंड राज्याची नवीन निर्मिती करण्यात आली. आदिवासी गौरव दिन म्हणून सुद्धा यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. हेही तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे एक साधारणतः याच्यापैकी हा जो काही सिकल सेल रोग आहे, अत्यंत भयंकर रोग आहे. याच्यावरती अजून एक प्रश्न तुम्हाला पडू शकतो, तुमच्या सरळ सेवेला येऊ शकतो. नोट डाऊन करून ठेवा. तुम्हाला सांगतो 19 जून ही तारीख डोक्यात नाही, हृदयात ठेवायची आहे. 19 जून काय म्हणतो ते? 19 जूनला आपण ह्या रोगाचा दिवस साजरा करतो. म्हणजेच तुम्हाला असं विचारेल की बाबांनो, विश्व सिकल सेल ॲनिमिया दिन किंवा विश्व सिकल सेल ॲनिमिया दिन कधी साजरा होतो तर हे तुम्हाला जर विचारलं तर 19 जूनला साजरा होतो. आणि ह्या 19 जूनला साजरा केला आणि डायरेक्टली केंद्र सरकारने सिकल सेल रोगावर औषध विकसित करण्यासाठी त्यांच्या नावावरती एक पुरस्कार जाहीर केला, 10 कोटी रुपयाचा पुरस्कार. लक्षात ठेवा. याचं योग्य उत्तर आहे बिरसा मुंडा पुरस्कार. लक्षात ठेवा. यांच्याबद्दल जेवढं कौतुक करावं, जेवढं वाचावं तेवढं कमी आहे. बिरसा मुंडा पुरस्कार, बिरसा मुंडा यांच्याबद्दल तुम्ही एकदा अभ्यासा, गुगलवर सर्च करा. ओके, तुम्हाला समजून जाईल काय आहे ते. ओके, करेक्ट. बघा पुढं, अलीकडे बिहारमधून पहिल्यांदाच रेल्वे डिझेल इंजिन कोणत्या देशाला निर्यात केले आहे? आपल्याकडे तुम्हाला सांगतो, रेल्वे भारतात आहे, बरोबर आहे का? महाराष्ट्रात आहे, बरोबर आहे. काही राज्य असे आहेत की त्याच्यामध्ये 7 सिस्टरमध्ये त्यांच्यामध्ये अजूनही रेल्वे तिथपर्यंत पोहोचली नाहीये. मग आपण पाहतो की यामध्ये यांनी फक्त असा मुद्दा दिलेला आहे, बिहारमधून पहिल्यांदाच रेल्वे डिझेल इंजिन म्हणतोय. आता रेल्वे डिझेल इंजिन म्हणजे काय? आपण पाहतो पहिल्यांदा 16 एप्रिल 1853ला भारतात पहिल्यांदा रेल्वे धावती. एकाचं नाव होतं सिंध, दुसऱ्याचं नाव होतं साहिब आणि तिसऱ्याचं नाव होतं सुलतान. ह्या 3 इंजिन होते. मुंबई ते ठाणे, कुठून कुठे धावली होती पहिली रेल्वे भारतात? मुंबई ते ठाणे दरम्यान ही पहिल्यांदा ही रेल्वे धावली, बरोबर आहे. मुंबई ते ठाणे दरम्यान भारतात पहिली रेल्वे धावली. जगामध्ये 1825 टाक्सन ते डार्लिंग्टन ह्या 2 शहरादरम्यान धावली, युरोपमध्ये. जगामध्ये पहिल्यांदा सांगतोय. पण इथं बघा, भारतामध्ये पहिल्यांदा 16 एप्रिल 1853ला मुंबई ते ठाणे फक्त 34 किलोमीटरसाठी ही रेल्वे धावली. किती?
34 किलोमीटरसाठी धावली. 3 इंजिन होती, सिंध, साहिब आणि सुलतान. नीट लक्षात ठेवा. मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे, भारतातली पहिली रेल्वे किती किलोमीटरसाठी आहे? 34 किलोमीटरसाठी आहे. आणि ह्यांनी काय केलेलं आहे? बिहारमधून, बिहार या वर्षी परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार मित्रांनो. बिहार एवढं फोकस आहे, एवढं भयानक बिहारमध्ये काही ना काही नवीन अपडेट, नवीन काही विश्वचषक असेल किंवा काही नवीन याच्यामध्ये बिहार अग्रेसर आहे यावर्षी असं म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जे काही सारण नावाचा जिल्हा आहे बिहारमध्ये, सारण नावाचा जिल्हा आहे, नीट लक्षात ठेवा बरं का. हे बिहारमधून कुठे तयार होते? सारण नावाचा एक जिल्हा आहे आणि ह्या सारण नावाच्या जिल्ह्यामध्ये एक तुम्हाला सांगायचं म्हणजे मरहोरा प्लांट आहे. मरहोरा प्लांट आहे, मरहोरा प्लांट. आता हे मरहोरा प्लांट पूर्णतः केंद्र सरकारचा आहे का? कारण की केंद्र सरकारचा म्हणजे रेल्वेचा आहे का? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे मरहोरा प्लांट मध्ये दोघांची भागीदारी आहे मित्रांनो. दोघांची म्हणजे काय आहे? भारतीय रेल्वे म्हणजे इंडियन रेल्वे, भारतीय रेल्वे याची पण भागीदारी आहे. आणि यांच्यासोबत दुसरं म्हणजे बावटेक नावाची एक कंपनी आहे. बावटेक कंपनी आहे. बावटेक कंपनी यांची सुद्धा भागीदारी आहे. आता भारतीय रेल्वेची 25% भागीदारी याच्यामध्ये आणि बावटेक जी काही रेल्वे आहे याची 75% याच्यामध्ये भागीदारी आहे. कशामध्ये? हे मरहोरा प्लांट मध्ये. आणि हे मरहोरा प्लांट सारण नावाचा जिल्हा बिहारमध्ये आहे. आणि या ठिकाणापासून आपण पहिल्यांदाच जी काही गिनी या देशाला आपण रेल्वे इंजिन दिलेलं आहे. आता रेल्वे इंजिन नेमकं किती दिले? कोमो जे काही प्रोजेक्ट कोमो आहे, प्रोजेक्ट कोमो माहित असावं, लिहून घ्या. प्रोजेक्ट कोमो, प्रोजेक्ट कोमो कोणत्या 2 देशासंदर्भामध्ये एग्रीमेंट आहे? आणि ह्या प्रोजेक्ट कोमो असा आहे की तुम्ही म्हणजे इंडिया आणि गिनी या 2 देशामध्ये एग्रीमेंट झालं. आणि येणाऱ्या या प्रोजेक्ट कोमो अंतर्गत येणाऱ्या 3 वर्षामध्ये, येणाऱ्या किती वर्षामध्ये? 3 वर्षामध्ये आपल्याला जवळजवळ 150 इंजिन देणे आहे. किती? आपण प्रयत्न करणार आहोत. 150 इंजिन देणार आहोत आपण गिनीला. म्हणजे कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत? प्रोजेक्ट कोमो अंतर्गत. लक्षात ठेवा किती? 150 इंजिन देणार आहोत. म्हणजे भारतामध्ये फक्त इथूनच नाही, भारतामधल्या कुठल्याही ज्या ठिकाणी इंजिन जे आहेत त्या ठिकाणी, वाराणसी असेल, चित्तरंजन असेल, भोपाळ असेल, या ठिकाणी जे काही इंजिन प्लांट आहेत त्या ठिकाणापासून तुम्ही तयार करून त्यांना देऊ शकतात. येणाऱ्या 3 वर्षामध्ये तुम्हाला सांगणार आहे यामध्ये. आता बघा यामध्ये तुम्हाला सांगतो काय आहे हे, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं रेल्वे इंजिन बद्दल. पण बिहार बद्दल मी थोडक्यात सांगतो. बिहार म्हणजे पाणीपुरी असं योगायोग नाहीये. बिहार बघा, ह्या बिहार बद्दल मी तुम्हाला सांगतो. बिहार बद्दल डेफिनेटली परीक्षेमध्ये प्रश्न पडणार. बिहार काय आहे? आता खेलो इंडिया माहिती आहे का तुम्हाला? खेलो इंडिया यूथ गेम 2025 7वे. नीट लक्षात ठेवा बरं का. खेलो इंडिया यूथ गेम 2025 यूथ गेम ह्याचं जे काही IMP करा हे बिहारमध्ये झाले बरं का. कुठे झाले? बिहारमध्ये झाले. शुभकर, ह्याचे शुभकर काय होतं? गज सिंह म्हणजे हत्ती आणि सिंह. लक्षात ठेवा. शुभकर या गेमचं शुभकर काय होतं? हत्ती आणि सिंह होतं. व्हेरी IMP करा, डोक्यात ठेवा. हे 100% परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार. हे खेलो इंडिया यूथ गेम 2025 मध्ये कोणत्या राज्यात झाले? बिहारमध्ये झाले. कितवे होते? 7वे होते. त्याचं शुभकर काय होतं त्या गेमचं म्हणजे खेलो इंडियाचं तुम्हाला असं विचारतील. यामध्ये 4 मे 2025 रोजी, 4 मे 2025 ला या गेमचं उद्घाटन कोणी केलं? एवढं मात्र लक्षात ठेवा. उद्घाटन कोणी केले? माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. मोदी साहेबांनी उद्घाटन केलं 4 मे 2025 ला. खेलो इंडिया हे सुरू झालं. अजून बिहारमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अजून बिहारमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे सेपक टकरा विश्वचषक. सेपक टकरा विश्वचषक 2025 दिसतंय ना?
सेपक टकरा विश्वचषक 2025 हे सुद्धा बिहारमध्ये झालं. हे पण IMP करा, परीक्षेमध्ये येऊ शकतं. सेकंड क्रमांकाचा अजून काय झालेलं आहे सांगा बरं, म्हणजे तुमचा अभ्यास किती आहे ते सांगतो. महिला कबड्डी विश्वचषक 2025 हे सुद्धा बिहारमध्ये झालं. लक्षात ठेवा, महिला कबड्डी विश्वचषक 2025 बिहारमध्ये, सेपक टकरा विश्वचषक 2025 बिहारमध्येच, खेलो इंडिया युथ गेम 2025 बिहारमध्ये, 7वे शुभकर गज सिंह म्हणजे हत्ती आणि सिंह होते. 4 मे 2025 ला माननीय मोदीजींच्या हस्ते या गेमचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. हे महत्वाचं आहे, हे परीक्षेमध्ये येतंय म्हणजे येतंय. चालू घडामोडी खूप महत्वाची आहे. इथपर्यंत तुम्ही पाहिलं, म्हणून याचं उत्तर आहे गिनी. नॉट इंग्लंड, नेपाळ 2 झालेत, त्यामुळं तुम्हाला हे मोफत आहे. ओके, करेक्ट आहे. त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अलीकडेच प्रतिभा सेतू पोर्टल कोणी सुरू केलंय हे महत्वाचं आहे. प्रतिभा सेतू पोर्टल मोस्ट IMP आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. आता बघा, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, ओके, CBSE आणि MPSC, महाराष्ट्रासाठी MPSC, केंद्रीय लोकसेवा आयोग, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. यापैकी मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला बोललो UPSC. नोकरी म्हणजे IAS झाला म्हणजे तो खूप हुशार आहे असं नाही. मी असं म्हणतो की ही पूर्व परीक्षा आहे, ही पूर्व आहे. सेकंड टर्मला ही मुख्य आहे आणि थर्ड टर्मला ही मुलाखत आहे. पूर्व, मुख्य आणि मुलाखत ह्या 3 परीक्षा पास झाल्यानंतर पोस्ट मिळते. पास म्हणजे पात्र झाल्यानंतर, पास म्हणता येणार नाही, पात्र झाल्यानंतर, ओके, मेरिटमध्ये आल्यानंतर. मग मला सांगा, जर यामध्ये 100 मुलं लागत असतील, 100 जागा असतील, 100 लागले, ज्याचा 101 वा नंबर आहे तो म्हणजे त्याला काही येत नाही याचा असा अर्थ होतो का? नाही ना. त्याच्यापासून कट ऑफ तेवढ्याच जागा होत्या, तो नापास नाहीये, कट ऑफ होत्या म्हणून तो सिलेक्ट झाला नाही. मग अशा विद्यार्थ्यांना काय करायचं? मग आता याच्यामध्ये काही अटेम्प्ट दिले 5 आहेत, म्हणजे काही कास्टनुसार, ओपननुसार अटेम्प्ट तुम्हाला परीक्षा देते येते UPSCची. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे काही ज्यांचं वय संपलेलं आहे, अटेम्प्ट संपलेले आहेत, मग त्यांनी काय करायचं? डिप्रेशनमध्ये जायचं का? आणि जात होते मुलं. म्हणून काही आरोग्यासाठी UPSCनं अगोदरच सुरू केलेलं होतं, परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये हे जे प्रतिभा सेतू पोर्टल आहे, हे प्रतिभा सेतू पोर्टल UPSCनं सुरू केलं मित्रांनो. जर पूर्व, मुख्य आणि मुलाखत ह्या 3ही परीक्षा जर ही पास असेल, ही पास असेल आणि ह्याच्यामध्ये अपात्र असेल, म्हणजे हे या 3ही मध्ये जाऊन अपात्र झालेलं असेल ह्या दोन्हीमध्ये, तर त्याचं नाव ह्या प्रतिभा सेतू पोर्टलमध्ये असेल. मग यामध्ये काय असणार आहे? याच्यामध्ये एक कंपनी असणार आहे, याच्यामध्ये एक नामांकित कंपनी, कुठलीही कंपनी असेल, आणि ह्या कंपनीमध्ये असं सांगण्यात येतं की तुमच्याकडे साधारणतः हे जे काही उमेदवार आहेत, हे उमेदवार तुम्हाला सांगायचं म्हणजे जे काही सिव्हिल सेवेचे असतील किंवा वन सेवेचे असतील, सिव्हिल सेवा देणारे किंवा वन सेवा असतील किंवा आरोग्य सेवा असेल त्यांच्यासाठी असेल, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये साधारणतः हे टॉप किती घेणार आहेत? 10,000 विद्यार्थी घेणार आहेत. 10,000 विद्यार्थी घेणार. किती विद्यार्थी घेणार आहेत? 10,000 विद्यार्थी असणार टॉप. एक तर बघा, एवढे हुशार विद्यार्थी एखाद्या कंपनीला मिळणं म्हणजे नॉट ए जोक. कंपनीत हुशार लोक असणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आणि ह्या जे काही 10,000 हे विद्यार्थी आहेत, हे टॉप असलेले 10 विद्यार्थी ह्या कंपनींना भेटणार, कंपनींना अप्रोच करणार की आमच्याकडे हे आहेत. कंपनींना सांगणार ह्या कशामार्फत? प्रतिभा सेतू पोर्टल मार्फत. कारण की ह्या विद्यार्थ्यांचं सुद्धा यांना चांगला पॅकेज भेटेल. गव्हर्नमेंटचं स्वप्न पूर्ण होणार नाही, पण जे काही प्रायव्हेट आहे, प्रायव्हेटचं स्वप्न याच्यामधून त्यांचं बऱ्यापैकी त्यांना म्हणजे काय म्हणू आपण, सॅलरी किंवा चांगल्या प्रकारची नोकरी या प्रतिभा सेतू पोर्टल मार्फत मिळू शकते. ली कमिशन नुसार आपण पाहतो UPSCची स्थापना झाली. जे काही रवींद्रनाथ टागोर आहेत यांचे बंधू, जी काही UPSC परीक्षा आपण म्हणतो, UPSCचे पहिले म्हणजे आपण यांना म्हणतो उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय सत्येंद्रनाथ टागोर यांना आपण नाव घेतो. UPSC
परीक्षा पात्र होणारे पहिले भारतीय कोण? सत्येंद्रनाथ टागोर, रवींद्रनाथ टागोरचे बंधू, लक्षात ठेवा. म्हणजे हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि ली कमिशन नुसार यूपीएससीची स्थापना करण्यात आलेली होती मित्रांनो, हे माहीत असावं. यामध्ये ह्याचे जे काही पहिले अध्यक्ष आहेत यूपीएससीचे अध्यक्ष माहीत असावं. यूपीएससीचे पहिले अध्यक्ष कोण होते किंवा सध्या अध्यक्ष कोण आहेत, हे दोन माहिती असणं आवश्यक आहे. पहिले जे आहेत रोस बर्कर हे यूपीएससीचे पहिले अध्यक्ष होते. आणि सध्या जे काही यूपीएससीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अजय कुमार. कोण आहेत? डॉक्टर अजय कुमार. आणि हे तुम्हाला माहित असावं की एमपीसीचे ही अध्यक्ष सध्या कोण आहेत? सांगा बरं, कोण आहेत? कमेंट्स करा. सांगा बरं, एमपीसीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? डिसेंबर पर्यंत राहणार आहेत. 28 डिसेंबरला त्यांचा कार्यकाळ संपेल एमपीएससी मध्ये. 28 म्हणजे या वर्षी, थोडक्यात सांगायचा अर्थ नाहीये. 25 पर्यंत हे राहणार आहेत, हे बी सांगतो. यांचं नाव आहे रजनीश सेठ, डॉक्टर रजनीश सेठ हे एमपीएससीचे अध्यक्ष आहेत. यूपीएससीचे सध्याचे अध्यक्ष अजय कुमार. पहिले अध्यक्ष रोस बर्कर हे यूपीएससीचे पहिले अध्यक्ष. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण? तर सत्येंद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ 1863 मध्ये त्यांनी उत्तीर्ण केली. सत्येंद्रनाथ टागोरनं रवींद्रनाथ टागोर यांचे भाऊ आहेत, हे माहीत असावं. हे प्रतिभा सेतू पोर्टल हे खूप चांगलं आहे असं मला वाटतं, हे माहीत असावं तुम्हाला. त्यानंतर बघा, दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? हे मोस्ट IMP. हे असे प्रश्न येणार जगभरात, कारण की याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, आयुष्यात कधीच योगा न करणारा योगा करतो. बरोबर आहे का? ज्यांना योगाच माहित होते त्या दिवशी, आता काय जाऊ द्या बोललो असतो, त्यांनी योगा त्याच दिवशी सुरुवात करतात. म्हणजे जाळ आणि धूर ते संघट करतात, यामध्ये काही अडचण नाहीये. 21 जून सांगतो याच्याबद्दल. 2015 मध्ये सुरुवात झाली. मोदी साहेब 14ला आले आणि 14ला आल्यानंतर युएनओ मध्ये 2014ला मोदीजींनी सांगितलं योगाचा महत्व काय आहे जगाला. सगळ्यांना सांगितलं योगा केल्याने असं होते तसं होते. मग त्यांनी शिकून घेतले आपल्याकडून. त्यांनी योगा करायला तंदुरुस्त कंटिन्यू त्यांचा चालू कार्यक्रम. आणि आपण त्यांना शिकवलं, पण आपल्याकडेच योगा नाही. फक्त आपण 21 जून 2015 पासून आपण हा दरवर्षी साजरा केला. म्हणजे दरवर्षी ती 14ला काही लोकांनी मॅट घेतलेली आहे, ती आतापर्यंत ती 25 पर्यंत तीच मॅट आहे. काल एक कार्यकर्ता भेटला मला, हे म्हणला 15ला घेतली म्हणला, आणि 15ला घेतलेली मॅट अजून आहे म्हणला. कधी मॅट आपण वापरतो? मग दरवर्षी त्याच दिवशी काढायचे आणि फोटो काढायचे आहेत, डीपी किंवा फेसबुक वगैरे, इंस्टाग्राम वगैरे त्याच्यावर टाकायचं आणि कार्यक्रम फिनिश. विषय जाळ आणि धूर संकटच त्याच्यामध्ये. काय हे आता आपण 11वंच असेल, 15 मध्ये साजरा केला, म्हणजे हे 11वा आपण साजरा केला. 11वा साजरा केला आपण. 21 जून 2015 पासून सुरुवात झाली. युनोमध्ये माननीय मोदी साहेबांनी हे सांगितलेलं होतं, तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आणि ह्याचं जे काही राष्ट्रीय आयोजन, ह्याला आपण म्हणूया राष्ट्रीय आयोजन, ह्याचं कुठे झालं? योगाचं राष्ट्रीय आयोजन कुठे झालं? विशाखापट्टणम या ठिकाणी ह्याचं राष्ट्रीय आयोजन झालं. माननीय आपले मोदी साहेब जे आहेत पंतप्रधान, यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आणि मोदी साहेबांनी सुद्धा तिथं योगा केला. कुठे? राष्ट्रीय आयोजन ज्या ठिकाणी झालं, विशाखापट्टणम. 2025चं राष्ट्रीय आयोजन कुठे करण्यात आले योगा दिनाचं? तर विशाखापट्टणम मध्ये. आणि 21 जून, आता आणखी माझ्या विषयाकडे येतो. 21 जून म्हणजे काय आहे बघा. 21 जून तुम्ही लक्षात ठेवता का नाही मला माहित नाही. माझा विषय म्हणजे जिओग्राफी, या विषयाकडे येतो. 21 जून असेल, 23 सप्टेंबर आणि 21 मार्च. 23 सप्टेंबर, 21 मार्च हे 2 तारीख. आणि ह्याच्यासोबत एक दुसरी आहे 22 डिसेंबर, ही एक तारीख. मित्रांनो, आपलं स्थान पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे.
भारत हा कुठे आहे? पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. 21 जून हा उगो मधला सर्वात मोठा दिवस, सर्वात मोठा दिवस. तर 22 डिसेंबर उगो मधली सर्वात मोठी रात्र, हे लक्षात ठेवा. सर्वात मोठी रात्र 22 डिसेंबर. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठी रात्र 22 डिसेंबर. उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस ते म्हणजे 21 जून. काल आपण जे काही आज आपण योगा दिन साजरा करतोय तो दिवस. त्यानंतर 23 सप्टेंबर आणि 21 मार्च हे जे 2 दिवस आहेत, हे 2 दिवस यांना आपण विश्व दिन म्हणतात. विश्व दिन म्हणूया किंवा ह्यांना आयन दिन म्हणूया, कारण की या दोन्ही दिवशी 12 दिवसाची रात्र, माफ करा, 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस असतो. म्हणजे 2 दिवस असे आहेत, हे 4 तारखा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. 23 सप्टेंबर हा 12 दिवसाची रात्र आणि 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस राहतो. म्हणजे न्यूट्रल, म्हणजे कमी मोठाही दिवस नाही आणि लहानही दिवस नाही. हे 2 दिवस 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. इथं कधी कधी तुम्हाला इथं 22 सप्टेंबर असं बी येऊ शकतं बरं का. ह्याच्यामध्ये लीप वर्षामध्ये इकडं तिकडं होऊ शकतं. म्हणजे तारीख इकडं तिकडं असं समजू नका. 21 जून आहे किंवा 22 डिसेंबर आहे, हे मुद्दा तुम्ही करेक्ट डोक्यात ठेवलं पाहिजे. हे याच्याबद्दल मी तुम्हाला एक सांगितलं, एक माहित असावं. सर्वात मोठा दिवस त्या दिवशी आम्ही योगा दिन साजरा करतो. योगा दिन कधी साजरा करतो? आमच्या उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस आहे. कालचा हा सर्वात मोठा दिवस होता. ओके, 21 जून करेक्ट यामध्ये. ओके, आता यामध्ये तुम्हाला सांगितलं योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ या थीमसह आपण हे साजरा केलेला आहे. ह्याची थीम काय होती असंही परीक्षेमध्ये विचारू शकतात. हे माहीत असणं आवश्यक आहे. करेक्ट मुद्दा. चलो पुढे येतो बघा. अलीकडेच एसटी विद्यार्थ्यांना डिजिटल आणि उच्च शिक्षणाच्या कौशल्यांनी सक्षम बनवण्यासाठी जय हिंद योजना कोणी सुरू केली? परीक्षेत एवढंच येते मित्रांनो. जय हिंद योजना खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने सुरू केलेली आहे किंवा कुणी सुरू केलेली आहे एवढंच येते. जय हिंद ही एमपीएससी मध्ये येईल की जय हिंद ही जी काही योजना आहे कुणासाठी आहे, काय आहे, एवढं डिटेल्स मध्ये येईल. पण सरळ सेवेला तुम्हाला एवढंच येणार की जय हिंद नावाची योजना हे कोणत्या कॅटेगरीतील प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे किंवा ही कोणत्या विद्यापीठाने किंवा कुणी सुरू केलेली आहे एवढंच येईल. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही 12वी पास आहात. 12वी झाली समजा, एखादा विद्यार्थी 12वी आहे, 12वी पास नंतर आता काय 11वी 12वीला सीईटी झालेली आहे, एंट्रन्स झालेली आहे. जसे की आपण सीईटी वगैरे देतो, जसे तुम्हाला केंद्रीय विद्यापीठामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे केंद्रीय विद्यापीठामध्ये, तर केंद्रीय विद्यापीठासाठी एक सीईटी घेतली जाते आणि त्यामध्ये सीईटीद्वारे म्हणजे CUET आपण असं म्हणूया, ही या नावाची एक सीईटी घेतली जाते. सेंट्रल युनिव्हर्सिटी एज्युकेशन TET असं काहीतरी असेल याचा फुल फॉर्म. ओके, आता ही एक TET आहे बघा, एक्झाम म्हणून एक्झाम आहे आणि हे एक्झाम घेतली जाते. याच्यामध्ये एक एक्झाम आहे. आता बघा यामध्ये ह्या एक्झाम अंतर्गत काय केलं यांनी की दरवर्षी हे चालूच होतं फॉर्म भरायचा. परंतु जे आता समजा जेवढे फॉर्म भरत होते ना किंवा जेवढे जागा आहेत त्याच्यापैकी 50% विद्यार्थी तिथं हजर राहायचे. किती टक्के? 50% विद्यार्थीच हजर राहायचे. म्हणजे शैक्षणिक सुविधा म्हणा किंवा डिजिटलायझेशन म्हणा किंवा त्यांना माहिती नसणे, ह्या सर्व गोष्टीसाठी फक्त कोणते विद्यार्थी? एसटी विद्यार्थी. 50% सुद्धा परीक्षा द्यायचे नाहीत. म्हणजे ह्यांचा रेशो जर पाठीमागचा जर पाहिला ना तर असं सांगण्यात येते 50% सुद्धा हे विद्यार्थी याच्यामध्ये परीक्षा द्यायला येत नव्हते, कारण की त्यांच्यामध्ये जनजागृती नव्हती किंवा त्यांना माहित नव्हतं. ट्रायबल एरिया, थोडक्यात आदिवासी भाग, त्याच्यामध्ये कुणालाच ह्या जास्त गोष्टी माहित नाही. मग याच्यामध्ये काय केलं माहितीये का? मग ह्या विद्यापीठानं म्हणजेच यामधील जे काही विद्यापीठ आहे दिल्ली विश्वविद्यालय यांनी काय केलं? दिल्ली विश्वविद्यालयाने की याच्यासाठी एक योजना चालू केली, जय हिंद योजना, जेणेकरून एसटी जे काही विद्यार्थी आहेत, जे अनुसूचित जमातीचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत ही जी काही एज्युकेशन पॉलिसी आहे किंवा एज्युकेशन धोरण आहे किंवा एज्युकेशन आहे जे सेंट्रल विद्यापीठाचं किंवा युनिव्हर्सिटीचं, ते पोहोचवण्यासाठी त्यांना माहिती करून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे, जय हिंद योजना, दिल्ली विश्वविद्यालयाने. लक्षात आलं? याचं उत्तर काय आहे?
दिल्ली विश्वविद्यालय. ओके, करेक्ट. आता पुढे बघा, अलीकडेच पहिल्यांदाच कोणत्या आफ्रिकन देशात आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आले? सरळ सरळ असाच मुद्दा येतो. कोणत्या देशामध्ये हे सुरू करण्यात आलं? म्हणजे आफ्रिकन देश आहे याच्यापैकी बघा, केनिया आहे का, युगांडा आहे का, दक्षिण आफ्रिका आहे का, नायजेरिया आहे. पहिल्यांदाच असं आफ्रिकन देशापैकी पहिल्यांदाच, म्हणजे आफ्रिकन देशामध्ये फर्स्ट टाइम असं म्हणायला हरकत नाहीये किंवा पहिल्यांदाच म्हणायला हरकत नाहीये, आफ्रिकन देशात आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद असं डायरेक्ट येऊ शकतं बरं का. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद 2025 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले असा सरळ प्रश्न येऊ शकतो इथून डायरेक्ट. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली, एवढाच मुद्दा तुम्हाला येऊ शकतो. यामध्ये जर असा मुद्दा आला तर तुम्हाला हे जे आहे हे केनियामध्ये करण्यात आलं होतं. कुठे? केनियामध्ये. पण केनियामध्ये हा केनिया देश झाला, पण या केनियामध्ये कोणत्या ठिकाणी करण्यात आला असं बी परीक्षेमध्ये येऊ शकतं. याची राजधानी मला नेरोबी नावाची राजधानी आहे. नेरोबी लक्षात ठेवा. या ठिकाणी ह्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. 2025 ची ही परिषद आहे माहित असावं तुम्हाला. आणि ह्या परिषदेचं आयोजन पहिल्यांदाच केनियामध्ये करण्यात आलेलं आहे, हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आता नेरोबी, तुम्हाला याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. नेरोबी काय आहे ते, हे मोस्ट IMP इथं प्रश्न येऊ शकतो, तुम्हाला लक्षात ठेवा. UNEP माहित आहे तुम्हाला? UNEP चे मुख्यालय कोठे आहे असाही परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. यालाच आपण संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, नीट लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे असा म्हणू शकतो आपण. याचं मुख्यालय कोठे आहे तर हे आहे नेरोबीला. UNEP सुद्धा आपण म्हणतो किंवा त्यालाच आपण संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम असं सुद्धा म्हणायला लागतो. यामध्ये 5 जून 1972 ला याची स्थापना झाली. 5 जून 1972 साली हिची स्थापना झाली. म्हणून 5 जून आम्ही पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. लक्षात ठेवा, पर्यावरण दिन कधी साजरा करतो तर पर्यावरण दिन आहे 5 जूनला. कारण की संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम 5 जून 1972 ला नेरोबी या ठिकाणी, म्हणजेच केनियाची राजधानी आहे त्या ठिकाणी स्थापन झाले. मग या ठिकाणी तेव्हापासून आपण पर्यावरण दिन हा 5 जून हा साजरा करतो, हे माहीत असणं आवश्यक आहे तुम्हाला. यामध्ये अनेक पर्यावरण दिन असेल किंवा अनेक याच्यामध्ये जी काही संयुक्त शिखर परिषद आहे हे स्थापन करण्यात आले. आणि हे या नेरोबीमध्ये एक महत्वाचं शहर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. एवढंच याच्यासाठी, बाकी काही नाहीये. अलीकडे यामध्ये बघा, इथं काय म्हणते, अलीकडे दक्षिण मध्य भारतातील कोणत्या राज्याने शाळांमध्ये हिंदीला सामान्य तिसरी भाषा म्हणून समाविष्ट केले आहे? परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. ओके, म्हणजे हे मी सर्व तुमची IBPS, TCS, केंद्रीय भरती किंवा तुमची महाराष्ट्रातली सरळ सेवा हे याच्यामध्ये, कारण की याच्यावरती मनसे सध्या आक्रमक आहे. हे लागू होईल का नाही मला माहित नाहीये. गुजरातमध्ये लागू करा असं सांगण्यात येत आहे किंवा बाकीच्या इतर राज्यामध्ये, बंगालमध्ये लागू करा असं सांगण्यात येत आहे, इतर राज्यामध्ये लागू करा असं सांगण्यात येत आहे. परंतु यामध्ये आंध्र प्रदेश नाहीये, तेलंगणा नाहीये, गोवा नाहीये. हे महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा जी आहे ही तिसरी भाषा यामध्ये चालू केलेला आहे. आणि ही तिसरी भाषा अगोदर आपल्याकडे होती असं नाहीये, होत नव्हती असं नाहीये मित्रांनो. हिंदी तुम्ही पण शिकलात, मी पण शिकलोय, परंतु हिंदी ही 5वी पासून पुढे होती आणि आता 1ली ते 5वी ही तिसरी भाषा अत्यावश्यक म्हणून, हे एक सामान्य तिसरी भाषा म्हणून 1ली पासून ते 5वी पर्यंत हे कंपल्सरी केलेली आहे. हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, लक्षात आलं यामध्ये. ओके, एवढंच, बाकी काही याच्याबद्दल नाहीये, कारण की हे होईल का नाही मला माहित नाही, पण माहित असावं. ओके,
त्यानंतर बघा, अलीकडेच मी काल हा प्रश्न शेवटी घेतला होता, पण आज मी हा प्रश्न ह्याचं PYQ बनवतोय. PYQ बनवून तुम्हाला मी सांगतो, याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. अलीकडेच WOAH वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ आणि FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ने कोणत्या राज्यात असलेल्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेला, म्हणजेच यामध्ये नॅशनल हाय सेकंडरी ॲनिमल डिसीज इन्स्टिट्यूट श्रेणी अ पशुरोग संस्था आहे. यामध्ये बघा, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेला श्रेणी अ रिंडरपेस्ट यानी की याला आपण बुळकांडी म्हणूया, बुळकांडी असं म्हणूया, बुळकांडी असा शब्द आपण वापरूया याच्यासाठी. ह्या संस्थेला आपण साधारणतः कोणत्या म्हणजे अ श्रेणीमध्ये याला समाविष्ट केलेला आहे असा प्रश्न आहे. प्रश्न समजून घ्या. मी काल याच्यामध्ये जाणून बुजून याचे फुल फॉर्म वगैरे टाकलेले आहे, तुम्हाला विचारू शकतात, कारण की WOAH काय आहे किंवा FAO काय आहे हे असं विचारू शकतात. ह्या दोघांनीही मिळून म्हणजे WOAH आणि FAO ह्या दोघांनी श्रेणी अ रिंडरपेस्ट म्हणून ह्यांना घोषित केलेला आहे. कारण की रिंडरपेस्ट हा जो आजार आहे, हा आजार आता नाही, हा पूर्वीपासून 2011 पर्यंत हा आजार भारतामधून मुक्त झालेला आहे असं सांगण्यात येत आहे. म्हणजे बुळकांडी आजार, याच्यामध्ये मृत होण्याची क्षमता खूप जास्त होती. 2011 पासून हे पूर्णतः याचं निर्मूलन झालेलं आहे असं सांगण्यात येतं. म्हणजे 2011 पासून याच्यामध्ये पेशंट आढळलेले नाहीत असं सांगण्यात येत आहे. याला आपण पशु प्लेग सुद्धा या नावाने सुद्धा या आजाराला ओळखले जातात, तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. बुळकांडी असेल, पशु प्लेग असेल, यामध्ये तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आता हे जे आहे WOAH ह्याचं मुख्यालय वगैरे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. जे काही पशुधन पर्यवेक्षित तयारी करताय, 1924 मध्ये ही संस्था स्थापन झाली पॅरिस या ठिकाणी. कुठे? पॅरिस या ठिकाणी. WOAH म्हणजेच वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ जी काही आहे हे संस्था या ठिकाणी म्हणजे पॅरिसमध्ये आहे, हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि ही जी काही दुसरी आहे याच्यासोबत FAO म्हणजेच फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, जी काही ऑर्गनायझेशन आहे, जे काही FAO आहे, ही जी काही संस्था आहे ही याचं मुख्यालय कोठे आहे तर रोम इटलीमध्ये. 16 ऑक्टोबर 1945 रोमला, इटली. 16 ऑक्टोबर 1945 ला ही या ठिकाणी ही स्थापन झालेली आहे. मग रोम इटलीची ही FAO आणि 1924 ला पॅरिस या ठिकाणी स्थापन झालेली WOAH ह्या दोन्ही संस्था मिळून जी काही राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था आहे, या पशुरोग संस्थेला श्रेणी अ ह्या इन्स्टिट्यूटला ॲनिमल डिसीज इन्स्टिट्यूट जे आहे याला श्रेणी अ रिंडरपेस्ट सुविधा म्हणून नामांकित केलेला आहे. आणि हे जे आहे हे नेमकं कोणत्या ठिकाणी आहे तर हे आहे भोपाळला, आणि भोपाळ आहे मध्य प्रदेशमध्ये. माहित असावं तुम्हाला. कुठे आहे? भोपाळमध्ये हे संस्था आहे. आणि भोपाळ कोठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे, हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे पहिल्यांदा हा जो काही आजार आहे, हा आजार कधी आला होता तर 1964-65 साली हा आजार भारतामध्ये आला. कधी आला? 1964-65 साली. पॅरामिक्झो असं म्हणूया आपण. पॅरामिक्झो हे कशामुळे होतं, कोणत्या विषाणूमुळे होते? व्हायरस यानी की विषाणू. पॅरामिक्झो विषाणूमुळे हा आजार गायीमध्ये, विशेषतः जनावरांमध्ये ज्यांची खुरं आहेत, खुऱ्यावाल्या जनावरांमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागतो, हेही माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो. त्यामुळं हा जो गाय आहे हा कॉमन पहिल्यांदाच आहे बरं का.
हे पहिल्यांदाच आहे, त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा. आतापर्यंत रेंडर पेस्ट सुविधा म्हणून पहिल्यांदा कुठल्याही भारतामधल्या कुठल्याही संस्थेला किंवा ॲनिमल जे काही युनिव्हर्सिटी आहे, जे काही पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ आहे, महाराष्ट्रातलं एकमेव असलेलं युनिव्हर्सिटी आपल्या उदगीर, लातूर जिल्ह्यातील उदगीरला त्याचं उपकेंद्र आहे. आणि हे ह्या ठिकाणी कुठल्याच ठिकाणी हे असं नाही, किंवा तामिळनाडू असेल किंवा कुठल्याही राज्यामध्ये असं नाहीये किंवा दिलेलं आहे असं नाही. भारतामध्ये पहिल्यांदाच असं अश्रेणीमध्ये रेंडर पेस्ट सुविधा म्हणून उपस्थित केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे म्हणजेच त्या ठिकाणी जे काही राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था आपण याला म्हणू शकतो. ओके, करेक्ट. इथपर्यंत काही अडचण आहे, काही डाऊट्स आहे? ओके, हे झालं आजचं म्हणजे 21 जूनचं जे काही महत्त्वाचं जे काही अपडेट होतं ते महत्त्वाचं अपडेट. मित्रांनो, तुम्ही डेली जर पाहणार असाल तर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हे जे टेलिग्राम आहे, हे टेलिग्राम आपल्या अपडेटसाठी, हे ॲग्री स्टडी एक्झाम हे अपडेट आहे. आणि ह्या अपडेटसाठी तुम्ही डायरेक्टली तुम्ही हे करू शकता, हे चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, म्हणजे तुम्हाला येईल. आणि हे माझं ॲप आहे, या ॲपवर सुद्धा काही नोट्स वगैरे तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. ओके, आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. ओके, लक्षात आलं. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत, महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, ते महत्त्वाचे परीक्षाभिमुख आपण चालू केलेला आहे. ह्या सिरीजचा सर्वांनी फायदा घ्यावा, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाही आहे. ओके मित्रांनो, थँक्यू. सर्वांना नमस्कार, राम राम.